सर नमस्कार। सर नमस्ते सर। सर नमस्ते सर, आपका चेहरा नहीं दिख रहा है सर। मैं ऑफिस में, अच्छा मैं ऑन करूँ क्या वीडियो? हाँ, चेहरा तो चेहरे में तो सब है। हाँ। अब ऑफिस में बैठे ना तो हनुमान जी के भक्त बनना पड़ता है ना। क्या बात है, बहुत दिन से दर्शन नहीं हुए, बात नहीं हुई। आपको प्रॉब्लम नहीं है? नहीं सर, मैं स्टडी कर नहीं पा रहा हूँ बहुत फ्रैंकली। अच्छा। ऑफिस का थोड़ा लोड ज्यादा था अभी इन दिनों, नहीं नहीं तो मैं ठीक है। नहीं देख पाया। नहीं नहीं ठीक है, ठीक है, कैरी ऑन कैरी ऑन। कैसे बीच बीच में ऐसे अब दोनों बिजी भी हो, बीच बीच में दर्शन भी हो गए ना, तो भी ऐसे लगता है कि चलो बच्चे पढ़ाई कर रहे हैं। ऐसा तो नहीं सोचते ना कि कोविड नहीं हुआ, उसका बचाव बेचारा अभी तक के दिख रहा तो। नहीं नहीं, अपने को कुछ नहीं होना है। नहीं, सबसे मुलाकात हो जा रही है इतने में। आपका थोड़ा सा बिजी हाँ, शेड्यूल चल रहा है करके मैं। मेरा एक्चुअली क्या नहीं है, निकाल पा रहा था मैं समय बीच में। अभी थोड़ा सा हो गया, कंपेरेटिवली फ्री हो गया हूँ अभी। हाँ हाँ बीच में बहुत ज्यादा टाइट चल रहा था, हाँ 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 हाँ। तो अब हो गया। मैं बोला अब चालू कर देता हूँ फिर से थोड़ा सा ठीक है, ठीक है, नो रिलीजियसली। प्रॉब्लम, नो प्रॉब्लम। और हाँ मेरे ख्याल हाँ से अभी वो शायद एक राहुल करके भी है, राहुल पंडित करके, वो भी ज्वाइन कर रहे हैं, तो अभी एकदम वहां से बेसिक से फिर चालू करूंगा उनको पढ़ाने के लिए। अरे आप बेसिक से करने वाले तो सर मेरी भतीजी भी ज्वाइन करना चाहती है। वो भी एक्चुअली क्या है, इकोनॉमिक्स की पोस्ट ग्रेजुएशन किया है उसने। अच्छा। मैं अपन ने जितना मैंने डाउनलोड किया था ना, जो भी आपने माइकल जिनकिंसन की बताया था ज्ञान की, हाँ तो हाँ उसको बुक्स तो दिया। मैं बोला लेकिन वाला सर को साथ में तो ज्वाइन कर ले। हाँ 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 हाँ। तो तो उसका भी तो बोल दो ना उनको, क्योंकि कैसा है, फिर एक बार गाड़ी आगे निकल गई कि फिर थोड़ी दिक्कत हो जाती। हाँ सर, हाँ सर, तो मैं हाँ उसको बोल देता हूँ चीजों को हाँ, लेके। एक बार मैसेज डाल दो उनको, और मेरा हाँ व्हाट्सएप नंबर भी दे दो, बाकी का डिटेलिंग में बात कर लेता हूँ। बट कैसे जी। अभी जैसे राहुल के साथ में अभी एकदम एबीसीडी चालू होगा, यानी हाँ कि जैसे बार क्या है, कैंडल क्या है, वहां से तो फिर कैसे वो साथ में अगर रहेंगे तो फिर बहुत आगे बढ़ जाती गाड़ी। एक्चुअली मैं कल उसका है थोड़ा सा मैं पढ़ा रहा था उसको। अच्छा। अब हुआ ये कि मेरे कुछ जगह पे फिबोनाची के जो आपने जितना सिखाया, हाँ मैं फिबोनाची से स्टार्ट किया था। हाँ। अब वो बोलती है कि उसने बेसिक्स ये सब चीजें पढ़ी हुई है, बोले लेकिन फिबोनाची हजम नहीं कर पा रही वो। अच्छा। तो वो बोलते ऐसा क्यों हो रहा है चीजों को लेके। मैं बोला वो अब मैं जितना आपने जो लॉ ऑफ नेचर और ये सब चीजें बताया था, हाँ जी। अब वो लॉ ऑफ नेचर तक कि मैं चला गया उसके साथ में। हाँ लेकिन अब क्या इकोनॉमिक्स के पोस्ट ग्रेजुएट स्टूडेंट है, हाँ। तो इतने जल्दी कन्विंस नहीं हो रही है मुझसे। नहीं नहीं होते। पर मुझे एक अभी तक का एक्सपीरियंस है, जो पहले कन्विंस नहीं होते हैं ना, वो बाद हाँ में बहुत अच्छे से करते हैं काम। मैंने मेरा ओवरऑल एक्सपीरियंस बता रहा हूँ मैं। सर, मैं क्या कन्विंस था पहले, करने लग गया ना। नहीं, मैं स्पेसिफिकली आपकी बात नहीं कर रहा हूँ, मुझे ओवरऑल एक्सपीरियंस है। क्योंकि इसलिए मुझे तो बड़ा अच्छा लगता है। कभी कभी लोग बोलते हैं ना, अरे यार कुछ भी बोल रहे हो, ऐसा कैसा पॉसिबल लग रहा है, नहीं तो नहीं, इनिशियल स्टेज में आप मुझे बड़ा अच्छा लगता है वो। अश्विन से पूछेगा, मैं तो पहले बिलीव नहीं करता था चीजों को लेके। ना सब गलत है ये सब चीजें। अब लेकिन खुद खुद जब अपन देखते हैं चीजों को लेके, तो लगता नहीं यार ये कहीं ना कहीं लॉजिकल है। यस यस अब यस। इसको अपन एडवांस्ड टेक्निकल स्टडीज बोल दो तो ज्यादा अच्छा रहेगा, मेरे को ऐसा लगता है। यस यस यस। अपन वो क्या एग्जैक्टली। उस चीज पे जाते नहीं थे अभी तक के। यस, नहीं कैसा है, मैं जैसे आपका जो व्यू है ना, वही व्यू मेरा भी था ना एक जमाने में। हम्म और आप कितना श्रूड नहीं होंगे, मैं तो बहुत ज्यादा श्रूड था। क्योंकि नया हम्म। आइडिया एक्सेप्ट करने के लिए अपन लोग उसको 10 बार सोचेंगे, 100 बार सोचेंगे, फिर एक्सेप्ट करते ना। तो वो हाँ सर, बहुत सही सारी बात। चीज, इवन तो आप यकीन नहीं मानेंगे कि चार्ट स्टडी होती है और चार्ट के हिसाब से कैलकुलेशन हो सकते हैं। ये तो मैं 100% बिलीव करता था कि है ही नहीं, ये चीज पॉसिबल ही नहीं है। तो हाँ हाँ हाँ। वहां से स्टार्ट करा था मैंने, तो फिर एक एक चीज आगे बढ़ी। तो उसी में तो मजा भी है ना, एक एक नया चीज अपने को भी समझ में आता है। एब्सोल्युटली सर, हाँ हाँ एब्सोल्युटली। हाँ। और वो एंजॉयमेंट लेने में बड़ा अच्छा लगता है मुझे तो, क्योंकि अपन नया कुछ सीख रहे हैं, और पता होता है कि किताबें इतनी पढ़ डाली पर उसमें वो कुछ भी नहीं था। और आज अपन आउट ऑफ द बॉक्स जब सोच रहे हैं, तो इतनी नई नई चीजें समझ में आती है ना, तो मजा आती है यार। एब्सोल्युटली, एब्सोल्युटली सर, एब्सोल्युटली। अपने कई फंडे है ना पूरे अलग ही लेवल पे चले जाते हैं। हाँ हाँ एग्जैक्टली। तो वो दुनिया अलग दिखने लगती है ना, उसका उसका हाँ मजा कुछ और है। एब्सोल्युटली सर, एब्सोल्युटली सर। मैं अभी देखो ना, धीरे 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 मैंने जैसे खुद थोड़ा थोड़ा इन्वेस्ट भी करना चालू किया था। हाँ अपन क्या मिस्टेक कर रहे, कहाँ कहाँ पे मिस्टेक कर रहे, वो सारी चीजें पकड़ में आती। और जब तक कि आप ये करोगे नहीं तब तक सीख नहीं पाए। एग्जैक्टली एग्जैक्टली, मैंने वही बोला। अपन थ्योरी जब स्विमिंग, तक रहेगा ना, थ्योरी में नहीं पॉसिबल होता वो। नहीं 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 नहीं, पॉसिबल ही नहीं है वो। जैसे बोलते हैं ना स्विमिंग, गूगल पे जाओ ना तो स्विमिंग इतना अच्छा लगता, सिंपल लगता, और डायरेक्ट पानी में जंप मारो तो पता चलता कि कुछ बात अलग है। वैसा वाला यहाँ पे भी है। नहीं सीरियसली सर, सीरियसली जरूरी है सर, जरूरी है। तो जैसे तो वक्त बीत करते रहिए। मैं सृष्टि है भतीजी का नाम। हाँ
उसको बोल देगा, मैं आपका नंबर शेयर कर दूंगा, आपसे एक बार बात भी करेगी। हाँ हाँ हाँ, तो शायद अभी राहुल आ रहा है, उनको बता देना, तो उनके साथ में फिर साथ में हो जाएगा, देखते हैं, जी 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 है ना? सर, जी सर, जी ठीक है जी ना, सर, चलिए जी मैं सर, स्क्रीन शेयर करता हूँ, बाकी लोग भी आ गए, उनके साथ जी भी सर, बात कर लेता हूँ फिर। जी। गुड आफ्टरनून न- सर। नमस्कार नमस्कार। नमस्कार। अक्षय सरांना पण नमस्कार. सर सर ओके, मेन मेन थोड़े थोड़े इश्यूज होते हैं, जैसे नॉर्मली क्या होता है कि नॉर्मल रूटीन जब क्लास होता है ना, तो हम बहुत सारा छोटा छोटा चीज पे कंसंट्रेट नहीं कर सकते, या तो क्वेश्चन पूछने के लिए भी थोड़ा थोड़ा हेजिटेट करता है आदमी कि यार इतने सारे लोग हैं और अपन क्वेश्चन कैसे पूछे, तो इसलिए मैं बोला ऐसा भी अपन बीच में बैठते जाएंगे थोड़ा थोड़ा, तो यस कैसा सर। छोटे छोटे डाउट रहेंगे ना, वो भी क्लियर हो जाते हैं। जैसे मेधा का हाँ डाउट सर। था, हाँ मेधा का डाउट था कि बोले मेरे को थोड़ा थोड़ा कहाँ से ओपन करना है ये भी नहीं समझता है, तो बोला यार ऐसा बीच बीच में बैठेंगे ना तो क्या होता है कि कंफर्टेबल भी हो जाता है, टच में भी रहता है आदमी। और अभी फिर से मेरे ख्याल से फिर से लॉकडाउन की बात चल रही है, तो फिर से आपको टाइम मिल जाएगा तो हाँ सर, हाँ, बिल्कुल बिल्कुल। अगले week से चल रहा सर, होगा बोल के। किती तारखेपासून? पुढच्या आठवड्यापासून चालू आहे सर, होईल का काय? यस, मेरे को 29 बताया एक ने, यस सर, यस सर। 29 तारीख एनआईटी का एक यानी कि कमिश्नर के एकदम असिस्टेंट जो है ना वो उस मिला था, उन्होंने हाँ बताया मुझे कि 29 को हम प्लान कर रहे, क्योंकि वो मुंडे मुंडे के साथ में मीटिंग में रहते हैं वो हमेशा, तो हाँ हाँ, बराबर सीनियर टॉप मोस्ट पर्सन और है एनआईटी में, तो त्योहार भी बहुत आ रहे हैं ना सर अगले महीने में, हाँ 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 भीड़ बहुत होती है मार्केट में, तो हाँ 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 हाँ, बरोबर है ना। यस ठीक है, सर। अपन अपना अपना स्टॉक यानी खाने खाने का वगैरह अपना स्टॉक आप सर अश्विन सर के साथ बहुत दिनों से प्लानिंग थी, आप टाइम निकालिए कभी। मेरे पास टाइम ही टाइम, मेरे पास कुछ भी नहीं है टाइम के सिवा, मेरे पास सिर्फ टाइम है। आप जब आप जब बोलोगे तो मेरे पास टाइम ही टाइम है, प्रॉब्लम ही नहीं है। बिल्कुल हाँ, आप बिल्कुल बिल्कुल फाइनलाइज चलेगा जो भी सर। करोगे वो फाइनल, बिल्कुल नो प्रॉब्लम। यस यस। चलो मैं स्क्रीन भी शेयर कर लेता हूँ। यस, स्क्रीन शेयर, यहाँ पे एक ही स्क्रीन है, आज मैं लैपटॉप पे ही बैठा हूँ, क्योंकि हाँ यानी कि पुराने लोगों के लिए भी, यानी कि मेधा के लिए ठीक है, पर बाकी लोगों के लिए भी बता रहा हूँ कि कुछ इश्यूज थे ना, यानी अक्षय सर को भी पता है, तरुण भाई को भी पता है, कुछ इश्यूज थे अपना मंथली में, मंथली प्लॉटिंग में इश्यूज आ रहे थे, तो मंथली अपडेट नहीं हो रहा था, या तो और भी कुछ इश्यूज थे जो आपको नहीं पता था, क्योंकि मैंने एकदम उसको सामने बताया नहीं, क्योंकि वीकली के भी इसमें कुछ इश्यूज थे। सो आज अभी जब मैं बैठा था मीटिंग में, मॉर्निंग से बैठा था, तो मोस्ट प्रोबेबली तो वो सॉल्व हो गया, नहीं भी अगर कुछ इश्यू आया भी तो भी वो सॉल्व हो जाएंगे, ऐसा अभी कॉन्फिडेंस लग रहा है, क्योंकि वो बड़ा बड़ा सालों से चल रहा था इश्यू वो। तो स्पेसिफिकली एक्चुअली मैंने सॉफ्टवेयर डेवलपर को चेंज किया, और फिर चीजें एकदम फास्ट हो गई, यानी कि ये इतना चेंज करने के लिए मुझे पहले समझ के चलो कि 2 महीना लगता था, तो अभी वो 2-3 दिन में हो गया काम, इतना फास्ट हो गया। सो अभी आप लोग भी काम कर रहे हैं, जो जो भी लोग इसमें काम कर रहे हैं ना, उसमें अभी कैसा है, जो जो भी इश्यूज होंगे ना, वो आप अगर मुझे व्हाट्सएप कर देते हैं ना, तो आई विल प्रिपेयर वन फाइल, जिसमें जो जो चेंजेस आपको एक्सपेक्टेड है, हो सकता है कि मैं पूरे चेंज ना कर पाऊँ, बट एटलीस्ट आई विल टेक दो थिंग्स इनटू कंसिडरेशन। जैसे तरुण भाई का लैपटॉप जब मैंने दिया ना, अभी लास्ट नया कुछ लैपटॉप लाए थे उन्होंने, तब मैंने बहुत सारे चेंजेस करवाया था, इवन टूल बार में भी। तो टूल बार के जो आइकॉन्स थे वो हैपेजेडली थे, तो ऐसे नहीं लग रहा था कि ये ऐसे बंच है, कहीं पे भी कोई भी टूल बार जा रहा था, तो वो थोड़ा बेटर मेथड से मैंने अरेंज करके रखा, वो एक चीज अच्छा हुआ। और अभी वीकली और मंथली का एक प्रॉब्लम जहां तक के सॉल्व हुआ है 99%। अभी तक जो टेस्टिंग के, अच्छा सॉरी फोन तो आता नहीं है, पर फोन आ गया सर, फोन तो वो एक एक चीज चल रही है डेवलपमेंट की, क्योंकि थोड़ी टाइम कंज्यूमिंग है, बट वही ब्रेक थ्रू मिल नहीं रहा था। लकीली डेवलपर अभी फुल्ली हेल्प कर रहा है, तो मैं जितना फास्ट चाहता हूँ कर लेते हैं अपडेट। और आपके तरफ से भी जो भी आपको कहीं डाउट लग रहा है ना, तो मुझे इम्प्रूवमेंट के लिए बोल दीजिए, क्योंकि मेरा सिर्फ सिंगल ब्रेन है, आप लोगों का ब्रेन उसमें ऐड हो गया ना, तो हम उसको थोड़ा सा बेटर मेथड से कर पाएंगे चेंजेस। हाँ हाँ, बहुत सारे इश्यूज ऐसे है कि आप एक्सपेक्ट करोगे कि मुझे ये चाहिए, पर मोस्ट प्रॉब्ली समझ के चलिए पूरा तो नहीं कर पाएंगे अपन, क्योंकि कुछ इश्यूज सॉफ्टवेयर के, लैंग्वेज के भी होते, तो बहुत सारे नहीं कर पाएंगे, बट एटलीस्ट कुछ ना कुछ हम कंसिडर करेंगे। जैसे मुझे अभी
अपने डेव जेंड्रिल की तरफ से भी कुछ आए थे इश्यूज, वो मैंने राइट डाउन करके रखे, वो भी कर रहा हूँ। और मेन ये जो था बेसिक चार्ट जो हमारा था उसमें तो आई एम राइट नाउ हैप्पी कि वो थोड़ा प्रॉपर अभी हो रहा है। सो अभी के लिए तो हमारे पास ट्रेडिंग डे, कैलेंडर डे, वीकली और मंथली ये एकदम स्मूथ हो जाएंगे। 2D और 3D में प्रॉब्लम बचेगा, पर 2D और 3D का प्रॉब्लम मैंने प्रायोरिटी वाइज लिया नहीं है। यानी आप लोगों को भी, बिकॉज सिंस यू आर पार्ट ऑफ दैट टीम, तो आपको भी पता होना चाहिए कि कहाँ कहाँ क्या क्या हो रहा है। तो जैसे ट्रेडिंग कैलेंडर, वीकली और मंथली, ये चार्ट भी, चारों भी आपके पास अगर सामने विदाउट एरर्स वाला अगर होगा तो आई फील कि थोड़ा सा कंफर्ट लगेगा। वैसे अभी तक आप लोगों को, मैक्सिमम लोगों को तो पता भी नहीं चला उसमें क्या क्या इश्यू था, तो कुछ कुछ इश्यूज थे वो ट्राई कर रहा हूँ सॉल्व हो जाते हैं, देखते हैं। क्योंकि मनोज चिकनकर उनको भी कुछ चीजें ध्यान में आई थी, वो मैंने करवाई है। सो लेट्स होप कि हम इसको और ज्यादा बेटर तरीके से लेके चलते हैं, क्योंकि ये लैंग्वेज में काम करने वाले लोग काफी कम मिल रहे थे VBA में। सो अभी मिल गए तो अपन अपना भी काम थोड़ा फास्ट हो जाएगा। सो आपके तरफ से फीडबैक दीजिएगा तो अपन उसमें भी इम्प्रूवमेंट करेंगे। सो आज के लिए तो स्पेसिफिकली था मेधा के लिए कुछ मेधा के कुछ इश्यूज थे, क्योंकि उनके यहाँ पे फॉर्च्यून प्लस जब मैंने डाला तब उनको कुछ कुछ इश्यूज थे। तो सब मेधा, पाटिल सर नमस्कार। प्रवीण सर नमस्कार। प्रवीण सर आवाज नहीं आ रही क्या? नमस्कार आ नमस्कार। रही है ना, आवाज आ रही ना? हाँ बस बस, देन यस इट्स यस ओके। आ रही है। आ रही ना? हाँ हाँ ठीक है ना। सो मेधा, हाँ सर. आवाज येतो ना? हो. ओके, सांगा ना, प्रश्न एक एक चालू करा, मी विसरलो सगळे प्रश्न। मला ऍक्च्युली हाँ, मैं एक सेकंड ना, मैं पाटिल सर को म्यूट कर देता हूँ। पाटिल सर को म्यूट कर दिया मैंने। हाँ बोलो मेधा। सुरुवात ऑपरेट कसं करायचं ते ओके, हाउ टू स्टार्ट से अपन चालू करना है, राइट? ओके, सो आई विल आणि क्लोज दिस। A to Z तुम्ही फाईल दिली होती ती केली आहे, एक्सट्रॅक्ट करून ती आणली आहे. हाँ, तर ते उसको भी मैं सेट कर देता हूँ, वो 2 मिनट का ही काम है हाँ ना, वो मैं कर देता हूँ, नो प्रॉब्लम। जस्ट अ सेकंड, मैं इसको स्टार्ट से ही आपको बताता हूँ। सी, ये आइकॉन है आपका, इसको खाली डबल क्लिक करना है। डबल क्लिक करने के बाद में थोड़ा सा वेट करना पड़ेगा, क्योंकि बैकएंड में अपन ने ऑटोकैड यूज किया तो लगभग 3-4 GB का सॉफ्टवेयर है वो। सो उसमें के उसको लोड होने में टाइम लगता है। वी वंस इन वाइल आई ट्राइड इवन टू रिप्लेस दैट बैकएंड इशू, यानी कि ताकि हम ऑटोकैड को रिमूव करें। और कुछ प्लानिंग भी हुए थे कि हम उसको दूसरा एक सिस्टम से रिप्लेस करें, पर मुझे ऐसा लगा कि AutoCAD इज वन ऑफ द बेस्ट, यानी कि एज फार एज एक्यूरेसी इज कंसर्न और बाकी सब चीजें, तो कहीं हमारा ओवरऑल स्ट्रक्चर ही खराब ना हो जाए कि हम अपना अपना करने जाए कि भाई ट्रायल एरर और कहीं उसका जो ब्यूटी है वो निकल ना जाए। सो अभी तक फिलहाल तो वही रखा हुआ है। सो ये इस तरीके से स्टार्ट होगा मेरा, और उसके बाद में आपको यहाँ पे F करके एक बटन दिखेगा, दैट फॉर्च्यून, रेड कलर बटन, फॉर्च्यून प्लस प्रोग्राम। सो इट विल ओपन अ टूल बार। अभी अपने पास इसमें 2 अलग अलग टूल बार है। ये ऊपर का टूल बार है, इसको टूल बार 1 करके नाम दिया है, और इसके ऊपर टूल बार 2 है। सो इसमें के जो भी मैक्रोज या जो भी सॉफ्टवेयर लिखे गए वो ओपन होते हैं इससे। आपको सिर्फ इसको उठा के लेके जाना पड़ता है, वो सॉल्व नहीं कर पाए, वो कर देंगे वो भी अभी। तो ये एक चीज अच्छा हुआ प्रॉब्लम ये कि हमारा ये डायरेक्टली यहीं पे ओपन आना चाहिए। ये एक एक्स्ट्रा स्टेप जो लग रहा है, माउस से आपको उठा के ड्रैग करना पड़ता है। आई विल ट्राई, वो ये इश्यू अभी मुझे ध्यान में है। आहे, प्रत्येकाला उघडलं की हे करावं लागतं ना. यस यस, एक्चुअली कैसा है, वो यहाँ बटन दबा है कि ये यहीं के यहीं हो जाना चाहिए, या तो ऊपर ही रहना चाहिए, क्लिक दबाने की जरूरत नहीं होनी चाहिए, करेक्ट है कि नहीं? सो एक सेकंड, जस्ट सेकंड, ठीक है ना? सो ये एक मैं ध्यान में रखना, ताकि आपके 2 क्लिक बच जाते हैं फिर इसमें, और दैट्स इरिटेटिंग। अभी हमको आदत हो गई करके, बट अदरवाइज ओपन होने के बाद में ये पूरे टूल बार के साथ में रेडी होना चाहिए। सो यहाँ पे फिलहाल ये 2 टूल बार इस तरीके के, जब तक चेंजेस नहीं आते तब तक इस तरीके से आपको ओपन करना है और इस तरीके से ड्रैग करके फिक्स करना है। ये एक बात होगी। अब आप जब माउस को हॉवर करते हैं ना, माउस को लेके जाते हैं ना, तो व्हेन यू टेक इट टू द लेफ्ट साइड, ये जो पोर्शन है यहाँ पे आपके चार्ट्स दिखते हैं, ठीक है? सो आपको यहाँ पे जाके, आप थोड़ा सा ट्रिकी डेफिनेटली है, क्योंकि यहाँ पे क्लिक किए बराबर दिखना चाहिए, वो भी एक इशू देखेंगे। सो यहाँ जाके आपको ये ओपन में जाके क्लिक करके
जहाँ पे चार्ट्स नाम का फोल्डर आएगा। ये चार्ट्स में आपको A to Z, निफ्टी और इंडेक्स, ये तीन ही फोल्डर फिलहाल काम के हैं। हाँ, जिसको चाहिए वो एडिशनल MCX, NCDEX या बाहर के डेटा, ये सब कुछ प्लॉट हो सकता है, क्योंकि मैक्सिमम डेटा इज अवेलेबल इन मेटास्टॉक कंपैटिबल फॉर्मेट। सो हमारा बैकएंड में हमने वो सब चीजें तो चेंजेस करवा ली है। सो एनी डेटा वी कैन प्लॉट, इशू नहीं है। बट as far as proper data or consistency of data is concerned and genuinity of the data is concerned, this data is proper which we are buying from Kolkata. So मेरे ख्याल से authentic data होने के कारण फर्क पड़ता है, क्योंकि ऐसा डेटा फ्री में या कम चार्जेस में भी मिलेगा या तो बहुत ज्यादा चार्जेस में भी मिलेगा। मैंने it can start from 2000 to 90,000. So R is properly charged और data is quite okay. So हम वो फिलहाल यूज कर लेते हैं। अब इसमें जो फॉर्च्यून प्लस, हाँ बोल बोल। ओपन मध्ये काल ओपन होतो तो आज का नाही होते, कळत नाही आहे। थांब एक मिनट बघू दे। यहाँ पे ऐसा दिख रहा है? हाँ हाँ, यहाँ पे जाओ रिसेंट में। हाँ, रिसेंट में जाए तो रिसेंट में जाओ और जो क्लिक करो, अब देखो क्या आ रहा है क्या कुछ? हाँ, अभी इसमें 2 ऑप्शंस है, A to Z और निफ्टी। हाँ बस अभी A to Z को क्लिक करो। हाँ आ रहा है कुछ ग्राफ्स? हाँ अरे येत आहेत ना सगळे? हो। हाँ, तो हो गया ना प्रॉब्लेम सॉल्व आपका। हाँ ते मी काल करून पाहिलं तर होऊन गेलं ते। काल झालं होतं, आज होत नव्हतं। ठीक है ना। सो प्रॉब्लम सॉल्व। तो आपको वहां से वो फिलहाल ग्राफ दिखेंगे। सो लेफ्ट साइड इज फॉर ओपनिंग ग्राफ्स, राइट? और राइट साइड जो है, जब राइट साइड में होवर करोगे ना, तो ये जो पूरा पैलेट ओपन होता है ना, ये पूरे ओवरलेज है। कि ओवरलेज मींस कोई भी चार्ट के ऊपर हम अलग अलग ज्योमेट्रिकल फिगर्स को फिक्स करते हैं और वो हिसाब से हम टाइमिंग, बहुत सारी प्राइसिंग की चीजें देखते हैं। सो राइट साइड में बहुत सारी चीजें हैं। अब ये नया जो एडिशनल है ये सीरीज का है, जिसके पास में नहीं होगा उसके इसमें मैं डाल दूंगा, जो लास्ट टाइम भी मैंने सेशन में बताया था। यहाँ सीरीज का है, तो आपको ट्रायल एरर करने के लिए बेटर रहेगा। फिलहाल मेरे इसमें मैंने फिबो और लुकास नहीं डाला, मैं डाल दूंगा मेरे इसमें, पर जिनके इसमें डाला है उनके इसमें लुकास और फिबो भी है। इसमें लुकास और फिबो का फर्क ये पड़ा क्योंकि ऊपर में जो लुकास और फिबो है वो 1 पॉइंट फिक्स्ड है, यानी कि इफ यू स्टार्ट यू हैव टू गिव 1 सिंगल पॉइंट एंड देन से यू आर एडिंग कि भैया मुझे 15th नंबर तक प्लॉट करना है। सो इस तरीके से प्लॉटिंग होगा, बट इट इज फिक्स्ड। सो आपको एक पॉइंट देना पड़ता है और फिक्स होता है। सो इसमें ये चेंज थोड़ा सा एडवांटेज मिलेगा कि जैसे सपोज ये कोई भी एक सीरीज है, आपको डायरेक्टली आप ये जो इसके लोज है वो कहीं मैच हो रहे हैं क्या, वो हिसाब से आप इसको फिक्स कर सकते हो। कि मैंने चार्ट के पॉइंट्स देखे और आपको कहीं तो भी बीच में लो और हाई मार्क हो रहा, तो सो यू कैन एडजस्ट इट अकॉर्डिंग टू दो टॉप्स और फिर अपन फिक्स कर सकते। सो ये जो पहला पॉइंट है, ये पहला पॉइंट रेदर देन फिक्सिंग एट द टॉप, यू कैन फिक्स दिस डिफरेंट नंबर्स एट द टॉप और बॉटम टू गेट द फ्यूचर टॉप्स। इस तरीके से ये ओवरले में एडवांटेज मिलेगा जो ऊपर में नहीं था, और ये एडवांटेज एमी ब्रोकर में था, यानी कि बहुत बड़ी कोई डेवलपमेंट नहीं हुई है, एमी ब्रोकर में पॉसिबल था वो। सर ओवरले का क्या नाम है? इसका ना इसमें ये एक अलग ये तैयार किया मैंने पार्ट, यहाँ पे आपको राइट साइड में दिख रहा होगा। तो इसमें देखो मून सीरीज, ट्रायंगुलर, स्क्वायर, पेंटागन, इसी तरीके से लुकास और फिबोनाची भी डाली है मैंने सब लोगों के। माझ्यात नाही आहे मून सिरीज आणि ट्राय, काय म्हटलं मेरा? हे मून सिरीज वगैरे माझ्या याच्यात नाही आहे। नाही आहे का? ओके ठीक आहे, हा मला सांगून देशील ते मी टाकून देईल। ओके, मेरे इसमें फिबोनाची नहीं दिखा। आपके इसमें नहीं है अक्षय सर फिबोनाची? नहीं, ये कौन सा फिबोनाची का नाम? नहीं, फिबो सीरीज ऐसा ही होगा। नहीं यहाँ पे देखो आपको 3 और 2 5 और 6 दिखना चाहिए, मेरे इसमें भी 4 ही है। भाटिया सर के इसमें 6 होंगे, उनके इसमें मैंने बराबर 6 डाले थे, 3 और 1 4 और 2 6। सो मून सीरीज, फिबोनाची सीरीज, लुकास सीरीज, ट्रायंगुलर, स्क्वायर एंड पेंटागन। हाँ क्या बोले अक्षय सर? 4 है मेरे इसमें। 4 है ना, फिर ठीक है, फिर मेरा कॉपी है आपके, मैं वो ऐड कर देता हूँ। आप उतना कहीं तो भी क्या करो, जो चेंजेस है ना थोड़ा सा नोट डाउन मैं लिख के रखता हूँ। हाँ, कभी कभी ध्यान में नहीं रहता है, मेंटेनेंस के वक्त भी मैं लेता हूँ ना, कभी कभी स्किप हो जाता है। यस सर है ना, तो वो एक ऐड कर दूंगा, तभी कैसे रेडी रहा ना, तो कैसे अपन उसको एडजस्टमेंट करना है, ये वो थोड़ा सा हैंडी हो जाता है। यस सर, लिख के रखता हूँ। हाँ, सो मेधा ये राइट साइड में अपने पास में ये सब ओवरलेज है, ठीक है ना? मेरा तुझा माइक चालू ठेव ना, मागे बॅकग्राऊंडला आवाज नसेल तर, है ना?
ठीक है ना। सो राइट साइड में जब हावर करते हो तो आपको ये पहला जो पैलेट मिलता है ना, इट इज ओवरलेस, तो आप इसको ड्रैग करके नीचे में जा सकते हो। काफी सारे हैं एक्चुअली इसके बैकएंड में, और इसके डबल है, यानी कि जितने डाले ना इससे बहुत ज्यादा और भी है, पर कभी कभी हमको लगा कि शायद उसकी यूटिलिटी प्रॉपर नहीं है, या तो कुछ और आपको रिसर्च करना पड़ेगा, तो मैंने फिलहाल उसको ब्लॉक करके रखा है ताकि फ्रंट एंड में बहुत ज्यादा ना दिखे आपको। सो ये एक चीज होगी। उसके अलावा ये पैलेट में देखिए, यहाँ पे अगर जब आप जाओगे ना फॉर्च्यून प्लस के नीचे, तो आपको ये ड्रॉ करके ऑप्शन आएगा। तो ये ड्रॉ में भी आप सर्कल या पॉलीगॉन, रेक्टेंगल या बहुत सारी चीजें ड्रॉ कर सकते हो। इवन इलिप्स की एप्लीकेशन में हम आगे नहीं गए ज्यादा, पर यहाँ पे इलिप्स वगैरह भी आपको किया जा सकता है रेडी। सो जो ज्यादा उसमें इंटरेस्ट है वो अंदर जाके भी, और इलिप्स के बारे में भी काफी जगह पे कुछ लिखा हुआ मैंने पढ़ा भी है। सो इलिप्स को किस तरीके से यूज करते हैं ये भी अपन ट्राई कर सकते हैं। सो दैट इज अवेलेबल ऑलरेडी अपार्ट फ्रॉम नॉर्मल ओवरलेस। सो वो एक चीज है। उसके बाद में यहाँ पे थर्ड जो टैब आता है ना, इसमें मॉडिफाई करके एक ऑप्शन है, यानी कि ड्रॉ के नीचे मॉडिफाई। सो यहाँ पे आपको बहुत सारी चीजें हैं, जैसे आप जब अपन स्टडी करते हैं ना, तब कहीं कुछ चीजें डिलीट करना है, ट्रिम करना है, तो उस वक्त बड़ी काम में आते हैं। या तो आपको कोई लाइन एक्सटेंड करना है, तब ये लाइन, ये यहाँ के आइकॉन्स काम में आते हैं, एक आधी लाइन एक्सटेंड करना। वैसे तो नॉर्मली हम स्क्रीन पे करने का ट्राई करते हैं, बट बहुत बार रहते हैं कि ये वो चीजें पता नहीं होती, तो यहाँ पे आपके पास में और एक ऑप्शन है जिससे आप कर सकते हैं। जैसे यहाँ पे देखिए मिरर का ऑप्शन है, ताकि आप आपके चार्ट को मिरर कर सके। ऐसे बहुत सारी चीजें हैं यहाँ पे रेडीली अवेलेबल। बहुत सारे नीचे के तो मैंने देखे नहीं, पर मेन जो आपके काम में आते वो यहाँ पे ऑलरेडी है। सो यहाँ पे आपको यानी कि 3 सब सेक्शन है, ये समझ के चल सकते हैं। एक फॉर्च्यून प्लस, एक ड्रॉ और एक मॉडिफाई। सो ओवरऑल मोटा मोटा अपने पास कितने सेक्शन हो गए कि टॉप में टूल बार 1, देन टूल बार 2, लेफ्ट में चार्ट्स एंड राइट में ओवरलेस। ओवरलेस के अंडर बाकी के और ड्रॉ और मॉडिफाई। सो राइट साइड में 3 सेक्शन, लेफ्ट साइड में 1 सेक्शन और ऊपर में 2 सेक्शंस। तो इस तरीके से अपने पास 3 और 2 5 और एक 6 अलग अलग सेक्शंस है। अब जब अपन चार्ट, हाँ सांग काय डाउट आहे सुना मेरा? नाही नाही ते एबीएसएस एक्सटेन्शन पण काही आहे का? हाँ हे ना एबी हाँ माझ्या ह्याच्यात ते दिसत नाही. बहुतेक काल मी काहीतरी करायला गेली ते गेलं की काय असं वाटतं. हाँ ठीक है ते आता कसं है, मैं बता रहा हूँ आप इसको थोड़ा ट्रायल एरर वाला है, सिंपल वाला नहीं है भाई, रेडी टू कुक वाला फूड नहीं है। सो ये तकलीफ वाला ही है। मी प्रयत्न केला एबीएसएस ट्राय केला, हाँ. पण खूप कठीण आहे, जमलंच नाही. मग मी मेसेज टाकला की मला नाही जमत. नाही थोडासा सुरुवातीला त्रास होतो, नंतर मग काय होतं, बाद में ऍडिक्ट हो गए ना, तो फिर वो कडू चांगला लागायला लागतं, असं असतं ना ते, एकदा कडूची सवय असली की. सो याला हे जो एक्सटेंडेबल है ना, इसमें क्या है, यहाँ पे ऑप्शंस दिए हुए हैं कि ये लेवल कितना आगे बढ़ा सकते हैं अपन। पहले हमने 5x5 का ग्रिड था ना, तो ये एक पर्टिकुलर इसमें अपन ने इसको एक्सटेंडेबल रखा है। ये देखो यहाँ पे ऑप्शंस दिए कि आपको 5x5 का ग्रिड चाहिए, यानी इसमें 5x5 स्क्वायर्स है, आप देखेंगे तो ऊपर में 5 और राइट साइड में 5, 5x5 ग्रिड में ये सब किया हुआ है। आपको इसमें और चेंजेस चाहिए, यानी कि बड़ा लेवल पे जाके करना है, तो यू कैन यूज दिस 8, देन यू कैन मूव टू 13 लाइक दिस। हाँ, इस तरीके से इसको एक एक्सटेंडेबल करके रखा हुआ है। अगर डिलीट वगैरह हो गया तो प्रॉब्लम नहीं है, फिर से वो आ जाएगा वहां पे। सो यहाँ पे बहुत सारे वो ऑप्शंस है एबीएसएस से रिलेटेड, और बाद में वोर्टेक्स, बहुत सारे, यानी कि हम वो टूल्स तो डिस्कस नहीं करते, पर बहुत सारे हैं उसमें, ठीक है ना। सो उसके अलावा जैसे आप अभी कोई भी चार्ट ओपन करोगे, एक आधा कोई भी मैं चार्ट ओपन करता हूँ, जैसे आज हम कर रहे थे शायद आईसीआईसीआई थ्रू, नहीं शायद एसबीआई कार्ड, या कोई भी एक एट रैंडम में ले लेता हूँ अभी। हमारे मंथ्स में प्रॉपर कोणता चार्ट घेता मला सांगा ना, म्हणजे मी त्यावेळेला मी पण करून बघते, तर ते थोडंसं जमेल. काय म्हटलं? आता तुम्ही कोणत्या चार्टवर काय कोणतं लावून पाहताय? हा, मी लावून नाही पाहत, फक्त तुला एक्सप्लेन करून देतो कुठे काय काय. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप, त्याला काही पण उचलायचं इकडून आणि लावून पाहायचं, आणि हे असं एक एक स्टेप समोर जावं लागेल. आणि त्याच्यातनं काय होईल की खूप सारे बहुत बार यहाँ का ग्राफ जो आपने प्लॉट किया वो डिलीट हो जाएगा. हाँ, बहुत सारा होगा, खूप सारा होणार. सो वो होगा ही होगा. कंट्रोल झेड केलं की क्लियर येतं का, परत होऊन जातं ना? मला तो अगर आपने गलती से कोई डिलीट किया है ना, तो कंट्रोल जेड कर दो तो नॉर्मल हो जाएगा, है कि नहीं? जैसे मैंने अगर क्या होता है नॉर्मली, सबसे पहली बार तो कहीं पे भी क्लिक करते हैं ना, इस तरीके से बॉक्स तैयार होना चालू हो जाता है.
सभी को ये प्रॉब्लम होती है। तो इसको यानी अगर समझ में निकालना है, confused हाँ, तो एस्केप दबाना है। इसमें एस्केप का बटन बहुत काम का है, देखना हर बार एस्केप कहीं पे भी कुछ क्लिक हो गया ना तो एस्केप का बटन वो सबसे, यहाँ पे देखो अभी ब्लू डॉट दिख रहा है, एस्केप का बटन दबाया तो वो होगा। और कहीं डिलीट हो गया तो आपको कंट्रोल जेड करके, जैसे मैं अभी डिलीट करके दिखाता हूँ इसमें, ये मेरा डिलीट हो गया, हाँ ये डिलीट हो गया। तो अभी डिलीट हो गया तो कंट्रोल जेड यूज करूं, क्लिक कंट्रोल जेड, तो ये मेरा नॉर्मल हो जाएगा, ठीक है। हाँ, कंट्रोल जेड नहीं नॉर्मल हो जाता। अब इसमें स्पेसिफिकली मैं ओवरऑल बता देता हूँ, यानी कि ध्यान में आएगा, फिर अपन दूसरा कोई लोगों के इश्यूज है वो भी मैं लेता हूँ। कि जैसे यहाँ पे सबसे पहले जो चार्ट दिख रहा है ना, ये ट्रेडिंग डे चार्ट है, ठीक है। तो यहाँ हर जगह पे आपको लिखा हुआ मिलेगा, यहाँ लिखा नहीं है, कहीं तो भी सेंटर में लिखा होगा कि कौन सा चार्ट कौन सा है। तो यहाँ पे देखिए, यहाँ पे लिखा हुआ है कैलेंडर डे चार्ट, राइट। सो पहला जो है ट्रेडिंग डे है, सेकंड है कैलेंडर डे, उसके बाद में जो दिख रहा है वो वीकली है, फिर 2 डे है, 3 डे और मंथली है। ऐसे पूरे चार्ट एक ही जगह पे इसमें। हाँ, और जो चाहिए वो आप जूम करके देखो। जूम यूज करते वक्त माउस का यूज ज्यादा से ज्यादा करना, ठीक है ना। और कभी कभी नहीं दिखेगा, जैसे आप जूम चार्ट ओपन किया और कुछ भी नहीं दिख रहा, तो आपको जेड एंटर ए एंटर इतना ध्यान में रखना। ये पूरा फुल स्क्रीन जूम करने के लिए ऑप्शन है। जेड एंटर ए एंटर, जेड एंटर ए एंटर कभी नाही दिखा तो, है ना। कधी कधी काय होतं, आपण बहुत झूम कर लेते, झूम इन झूम आउट. काल ते पण झालं. मग ते स्क्रोलरनी मी साईडच्या स्क्रोल करून करून मी ते जागेवर आणत हाँ, तो थोड़ा सा तकलीफ तो होगी तो जेड एंटर ए एंटर करोगे तो वो आ जाता है, इतना है वो, ठीक है ना। सो और अदरवाइज कंट्रोल जेड करके नहीं करना है, तो आप यहाँ पे क्लिक जब करोगे ना तो आपको पूछेगा सेव करूँ क्या चार्ट, तो आप नो बोल दीजिए, तो ओरिजिनल जैसा चार्ट था वैसा हो जाएगा वो, ठीक है ना। अब बहुत बार क्या होता है मैं बताऊं कि आप कुछ ड्रॉ करने जा रहे हैं, जैसे फॉर एग्जांपल अभी मैंने एबीएसएस अप को मैंने ऑफ किया, ये जो बल्ब है ना लेफ्ट साइड में येलो कलर के, इससे वो लेयर्स ऑन होते हैं। दैट इज एक्चुअली गुड एडवांटेज, बहुत बड़ा एडवांटेज मिल जाता है, क्योंकि हम मल्टीपल स्टडीज रख सकते हैं। नहीं तो क्या होता है कि जब चार्ट मेसी होता है ना, तो हमको स्टडीज डिलीट करना पड़ता है। यहाँ पे अपन क्या करते हैं कि भैया ये अभी मुझे एबीएसएस नहीं चाहिए, ये यहाँ पे देखो लेफ्ट साइड में ऐसा एक ऐसा यहाँ पे रेट वेट है ना, वहां पे बीच में क्लिक करो तो आपको वो ड्रॉप डाउन में आ जाएगा। अच्छा, चार्ट आल्यावरच येतं वाटतं ते, अदरवाइज झिरो येतात. हा, चार्ट पाहिजे, कोणता तरी चार्ट ओपन केला, कारण की अदरवाइज मग लेयर्सच नसतात बनले. व्हेनेवर वी अप्लाई न्यू स्टडी, न्यू लेयर इज क्रिएटेड बाय डिफॉल्ट, यानी अभी इसमें इतने ही है। अभी इसमें अगर मैं कोई स्टडी ऐड करूं तो ऑटोमेटिकली आपका फिर से एक लेयर वहां पे ऐड हो जाता है, एंड यू कैन सेव दैट स्टडी ऑन अ इंडिविजुअल लेयर। जैसे अभी ये अप है, इसको मुझे नहीं देखना है, सो आई कैन जस्ट क्लोज. याच्यात माझ्या याच्यात नाही येते, फक्त काउंट, डेट, ग्राफ, रेट आणि वॉल्यूम एवढंच आहे. हाँ, तो आपने ये लगाया नहीं होगा वो चार्ट पे, ये जो एबीएसएस है ना, हाँ, ये जैसे लगाओगे तो यहाँ पे लेयर तैयार हो जाएगा। हाँ, लावायचं कुठं, हे तुम्ही दिले त्याच्यात ना इथे साइडला. हाँ साइडला वहां से आप लगाओ. हाँ, बट ये अभी इसमें से एबीएसएस डीएनआर, एबीएसएस डाउन, हाँ, ये पहले वाले ऊपर के दो फिलहाल यूज करो. ते तो इन्वर्ट अप है का? इन्वर्ट अप होगा वो, इन्वर्ट का अपन चेंज कर लेंगे नाम, दैट इज अप, एंड इसके नीचे का जो दिख रहा है दैट्स डाउन. माझे दोन्ही अपच है. फिर उसके नीचे और जाओ. हाँ, तो फिर एबीएसएस डीएनआर है, फिर एबीएसएस डाउन है, फिर एबीएसएस अप आर है, बाकी काही नाही. एबीएसएस अप कौन सा है सिग्नल? एबीएसएस अप मध्ये आरच है फक्त. अप मध्ये आरस है यहाँ पे, ठीक है, वो तो मैं कर लूंगा, प्रॉब्लम नहीं है. कोई भी एक आप फिलहाल के लिए लो और लगा के देख लो, कोई भी एक लो, और जैसे डाउन भी ले लिया आपने तो भी आपको पता चलेगा. जैसे अभी मैंने ये डाउन लिया, पर ये मेरा डाउन आया ही नहीं. क्यों नहीं आया? क्योंकि मेरा इधर लेयर उसका ऑफ है. यहाँ जाऊंगा तो मुझे दिखेगा, ये देखो लेयर मेरा ऑफ है. अब लेयर ऑन किया तो मेरा देखो यहाँ पे आ गया. आणि याच्यात हे एबीएसएस लावतात कसं? मी खूप डिटेल मध्ये चालले, पण मला ते एक टूल एटलीस्ट कळायला पाहिजे की कसं यूज करायचं. हाँ, नॉर्मली, हाँ ठीक है चलेगा, मैं उतना बता देता हूँ. देखो कहीं पे भी कोई भी स्विंग दिखना चाहिए. जैसे यहाँ पे दिख रहा है 1 2 3 4 5 और देन डाउन, तो क्या करना है, ये एबीएसएस को उठाना है, अप वाले लोएस्ट पॉइंट को लेके चलना है आपको.
लोएस्ट पॉइंट को जैसे आप फिट नहीं कर सकते ना, तो माउस से जूम करके भी फिट कर सकते हो। माउस से जूम करके वहां पे चले जाओ, ठीक है। ठीक है ना। एक सेकंड, अभी मेरा ही नहीं हो रहा है जूम, ठीक है ना। बहुत सारे चार्ट बैकएंड में शायद ओपन होंगे, देखता हूँ। एक सेकंड, काफी स्लो क्यों हो रहा है मेरा। एक सेकंड, इतना मेरा ये लैपटॉप है एक्चुअली, लैपटॉप पे शायद स्लो हो गया मेरा, देखता हूँ मैं फिर से। इतना भी स्लो नहीं, आपके इसमें ट्राय करके देख लेना आप। तू मी करतो तोपर्यंत तू पण ट्राय कर तुझ्या एंडने, कुठे एका स्विंगला लावायचा। माझ्या काय तर एकदम स्लो झालं, मी बघतो एकदा पुन्हा। हाँ ये देखो अभी मैंने लगाया, दिख रहा है मेरे स्क्रीन पे, ठीक है। मैंने क्या किया, सबसे पहले कोई भी फ्रेश ग्राउंड में स्विंग देख लिया। ठीक है। अगर ये स्विंग का मेरा काउंटिंग प्रॉपर है, यानी कि ये लो से लेके ये हाई, अगर मेरा फिबोनाची नंबर है, तो काउंट कैसे करना है, यहाँ से सी का लेना, सी को उठाओ, लोएस्ट पॉइंट को लगाओ और हाईएस्ट पॉइंट को लगाओ, तो अपने को वहां पे काउंटिंग नंबर लिख के आ जाता है। ये देखो 5, ठीक है। अब अभी पहले तो ईबीएसएस आपने डाउन लोएस्ट पॉइंट पे फिक्स कर दिया। अब आप क्या करो, ये ब्लू आर काउंटिंग कुठलं हे का सी वाला वरचा आयकॉन जो आहे काउंटिंग, हाँ जो पी के बाजू में सी दिख रहा है ना वो है। और कैसा करो, देखो कोई भी जो आइकॉन्स है ना, वो आइकॉन्स के पास अगर माउस भी लेके गया ना, वो आपको कमेंट्री दे देगा। हाँ है ना? थोड़ा सा वहां पे एक सेकंड रुको तो आपको दिख जाएगा कि वहां पे क्या कर रहा है वो, है ना। सो अभी ये मैंने लोएस्ट पॉइंट को लगाया। अब मैं ये एबीएसएस को कहीं पे भी क्लिक कर रहा हूँ, ये हाईलाइट हो गया। ठीक है। हाईलाइट होने के बाद ये जो स्क्वायर पॉइंट दिख रहा है ना, इसको एक बार क्लिक किया मैंने और ये 5 नंबर के पॉइंट पे लेके जा रहा हूँ। अब यहाँ पे दूसरा सेकंड क्लिक किया मैंने, अब देखो ये फिट हो गया। अब मैं इसको एस्केप बटन दबा रहा हूँ ताकि ये अनसिलेक्ट हो जाए, ठीक है ना। एस्केप दबा दिया, अब ये फिक्स हो गया। सो दिस इज द वे हाउ वी एक्चुअली यूज एबीएसएस, ठीक है ना। तो नॉर्मली यानी कि ये बेसिस पे अपन को फाइनल टारगेट जो मिला था, ये फाइनल टारगेट मिला था इसकी आउटर बाउंड्री, स्क्वायर की जो आउटर बाउंड्री होगी ना वो। सो वो जो पहला स्विंग है उसका इन्फ्लुएंस वहां तक रहता है। आणि आपल्याला डेट आणि रेट कसं दिसतो, म्हणजे आपण झूम केल्यावर तुमच्या याच्यात दिसायचं ना रेट आणि डेट दिसतं ना, याच्यात झूम करायचं, कोणत्याही कॅन्डलच्या टॉपला झूम केलं की तुला रेट दिसेल तो हायचा, हा डेट आणि रेट, हायचा रेट येतो आणि लोचा पण रेट येतो, ठीक है ना। तो ऊपर में डेट है और अगर वो नहीं दिख रही तो यहाँ पे ऑप्शन है कि यहाँ पे डेट आपका अनसिलेक्ट होगा तो बंद हो जाएगा। जैसे अभी मैंने डेट अनसिलेक्ट किया तो मेरा डेट बंद हो गया। जब चाहिए आपको तब आप उसको ऑन कर सकते हैं यहाँ से। सिर्फ लेफ्ट साइड के जो येलो दिख रहे हैं ना, हाँ वो वही वाले यूज करना, बाकी के वो ट्यूबलाइट को हाथ ना मत लगाना, ठीक है ना। हाँ सोनाली सांग, सर ते शेवटी तुम्ही तुझा आवाज फार कमी येतोय। ते लॅपटॉपला प्रॉब्लेम येतो ना सर व्हॉल्यूमचा त्याच्यामुळे। अच्छा अच्छा, हाँ थोडं ठीक आहे, मी जरा केअरफुली ऐकतो, सांग। हा ते शेवटी आपण ब्लू आर्क अप्लाय केला ना हा विबो नंबर वरती, हो त्यानंतर ते फिक्स व्हावं म्हणून तुम्ही एक बटन दाबलं, त्याचं काय आहे? म्हणजे ते लक्षात नाही आलं सर. नाही मी बटन कोणतंच नाही दाबलं, हे पहिले कसं होतं मी दाखवतो तुला। मी हा ब्ल्यू आर कुठतरी बाहेर होता, मी फक्त कशा प्रकारे केलं दाखवतो एकदा। मी पुन्हा याला लांब करतो, हे पहा असा कुठेतरी होता, समजून घेतो, राईट। हो सर. हा हे पहा मी आता एस्केप दाबतोय, थांब एस्केप, हा ठीक आहे। हे असा मी सर्वात पहिल्यांदा एबीबीएस लावून लोएस्ट पॉइंटला लावला, पण तो ऍडजस्टेड नाहीये, तर आता मला ह्या ब्ल्यू आर्कला या 5व्या हायला घेऊन जायचं असेल, फिफ्थ के एग्जैक्टली टॉप को, तो मैं ये एबीएसएस को कहीं पे भी क्लिक कर सकता हूँ, कहीं पे भी क्लिक करो तो ये देखो बहुत सारे पॉइंट्स ब्लू कलर में हाईलाइट हो रहे हैं। यहाँ पे स्क्वेयर, यहाँ पे डाउन साइड ट्रायंगल, यहाँ राइट साइड ट्रायंगल और ये स्क्वेयर दिख रहा है। अब ये जो स्क्वेयर का डॉट आ रहा है ना, उसको एक बार ही क्लिक करना है लेफ्ट माउस और 5वें नंबर पे लेके चले और 5 के टॉप में। अब यहाँ पे नहीं दिख रहा है तो उसको स्क्रोल माउस से जूम किए और फिर एग्जैक्टली टॉप सिलेक्ट करके उसको एक बार क्लिक किए, बाकी कुछ भी नहीं किया मैंने। अभी ये सिलेक्टेड है, मतलब ब्लू डॉट्स दिख रहे हैं, ये ब्लू डॉट्स जाने चाहिए, इसलिए मेरे को एस्केप का बटन दबाना है, दैट्स ऑल। हा हा एस्केप, ते शेवटचे एस्केप हा माझ्या लक्षात आलं. एस्केप दाबलं की अनसिलेक्ट होतं आणि एस्केप खूप वेळा कामात येते इथे,
यस यस हाँ, एस्केप हर जगह पे काम में आता है। बहुत बार कैसा होता है, अपन कहीं यहाँ क्लिक कर दिए ना, तो ये मैंने जैसे बताया ना, ये इस तरीके से चालू हो जाता, समझता ही नहीं कैसे निकालना हो, राइट। ये इस तरीके से हो रहा है, मैं माउस घुमा रहा हूँ, तो सो इसका सिर्फ एस्केप दबा दिए तो आप नॉर्मल हो गए। सुरुवातीला काल मी चालू केलं तर हे असेच बॉक्सनी परेशान होती, म्हटलं हे जाईल कुठनं, मला काही करूच देत नाही हा बॉक्स. नाही, फक्त एस्केपचं बटन लक्षात ठेवा, एस्केप खूप जास्त कामाचं आहे याच्यात, सारखं सारखं ते कामात येतं मला. हो. हा हा, ठीक आहे ना. सो अशा प्रकारे एबीएसएस लावायचा, असा स्विंग डाऊन पकडायचा आणि त्याला पण लावायचा. ही याची प्रॅक्टिस पहिले करा आता. हो हो, आता याचीच प्रॅक्टिस पहिली हा, करतो. मग कसं होईल ऍक्च्युली हे जे करून तरच होईल ते. हा हा, स्वतःच करायचं, प्रॅक्टिस करायची आणि मग त्याचं बघायचं. आपल्याकडे आता तुझ्याकडे खूप सारे ग्राफ्स आहे, हिस्टॉरिकली हो. कुठेही लावून पाहायचा की काय होत आहे काय नाही, मग ते ऑब्झर्वेशन करायचं आणि मग ते एक एक स्टेप समोर गेल्यानंतर क्लिअर व्हायला लागतील. हम्म. है की नाही. आताच्या मोमेंटला खूप कन्फ्युजिंग वाटतं ते सगळं, हो. हळूहळू क्लिअर होतं ते, नो प्रॉब्लेम, है की नाही. ठीक आहे. याच्यातला हा एक पार्ट आहे. पहिल्यांदा आता तुला जे वापरायचं मेधा, तू फक्त एबीएसएस अप अँड हो डाऊनच वापर, हो हो. आहे की नाही. म्हणजे त्याच्यावर हात बसेल, मग ते एस्केपच्या बटनवर हात बसेल, लाईन है ना. हो, आणि हो. याच्यात नॉर्मली समजा नाही समजलं आणि तुला काही पाहिजे आहे, तर काय करायचं, जसं आता मला वाटतं की मला सर्कल ड्रॉ करायचा आहे, हा, तर मग मी सर्कलचं काय करायचं, डायरेक्ट ह्या स्क्रीनवर कुठेही टाईप करायचं. हे बघा, मी इथे आता स्क्रीनवर जातोय, एस्केप टाईप केलं आणि मी CIR असं टाईप केलं, सर्कल, एंटर दाबलं. बरं, आता एंटर दाबलं. आता मला जिथूनही सर्कल काढायचं असेल ना, तिथून मी सर्कल काढू शकतो. कोणताही पॉईंट मी फिक्स करून देईल आणि त्याला फक्त इथे माझ्या इथे स्लो होतं थोडंसं, माहित नाही का बरं, पण मी जस्ट असं ड्रॉ करून दाखवतो. कुठेही मी सिलेक्ट केला आणि अशा प्रकारे सर्कल ड्रॉ केला, ठीक आहे ना. बाहेर जाऊन कुठेही क्लिक केला, हा सर्कल माझा ड्रॉ झाला. आता मी कुठेही घेतलं ऍट रॅन्डम, तू प्रॉपर लोला आणि हायला घेशील तर तुला बरोबर पॉईंट मिळतात त्याच्यात, एक्झॅक्टली की कुठून तो स्क्रिप्ट वाढायला पाहिजे. जसा हा टँजंट आहे याच्या राईट साईडला, समजा आपण टँजंट घेतला, सॉरी इथे नाही येणार टँजंट, माझ्या याच्यात काहीतरी झालं, स्लो होतं थोडंसं, दाखवतो तरी मी. ह्याची टँजंट काढायची असेल ना तर खूप मोठा प्रॉब्लेम येतो. तसं अशी एक पहिले आडवी लाईन काढावं लागते त्याला, अशी एक आडवी लाईन काढावं लागते. लाईनला क्लिक केलं आणि पुन्हा एस्केप दाबला, नाही तर तो लाईनलाच पकडून राहतो. एस्केप दाबला. आता मला ह्या सर्कलचं इंटरसेक्शन मिळालं. आता मला लाईन काढायची आहे या पॉइंटला, ज्या इंटरसेक्शन आहे. सो मी इथे LIN लाईन टाईप केलं, ठीक आहे, नुसतं LIN टाईप केलाय, ठीक आहे. ते पण डायरेक्टली माझं लाईन आलं. नाही, तुला लक्षात ठेवायची गरज नाही, मग लाईन कुठे आहे, आयकॉन कुठे आहे, शोधत कुठे बसू करायची गरज नाही. तुला आता तो जो कोणता इंटरसेक्शन पॉईंट मिळाला, त्या इंटरसेक्शन पॉईंटला जा आणि तिथून क्लिक कर, तर तुला व्हर्टिकल पॉईंट मिळून जातो की कुठे. आता स्लो होतं, मी तुला कुठे ऍट रॅन्डम ड्रॉ करून दाखवतो. हे बाई, इथे मी पॉईंट घेतला, मला इथे लाईन ड्रॉ करता आली. लाईनला कुठेतरी एक्सटेंड करायचं, क्लिक करायचं आणि पुन्हा एस्केप, फिर से एस्केप. सो आपका वो लाइन फिक्स हो गया. सो इनिशियल स्टेज में थोड़ा सा कॉम्प्लिकेटेड लगता, 2-4दा केलं की मग त्याची युटिलिटी कळते. इवन दो इट इज कॉम्प्लिकेटेड, इट इज ऑफ सो मच यूज की मग पुरवतं तसं तेवढं करायला. तर एक 2-4 स्टेप्स आहेत जे आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे. थोडंसं सर्कल लावताना कशाचं लक्षात ठेवावं लागतं, मतलब लो टू हाय लावायचं असतं ना? सर्कल ना, हा, सर्कल तर तुला जसा सर्कल लावायच्या खूप साऱ्या पद्धती आहेत, 2-3 पद्धती आहेत वेगवेगळ्या. तर सर्वात पहिले तू समजून घेतलं की सपोज मला हा लो पॉईंट मिळाला, तर मी एवढी रेडियस घेतली आणि सर्कल ड्रॉ केला, तर तुला बरोबर या पॉइंटला टँजंट ड्रॉ केली की कळतं की इथे काहीतरी इम्पॉर्टंट झालेला आहे. हे तू छोट्या मोठ्या सगळीकडे करू शकते. जसं आता हा पॉइंट घेतला मी आणि इथून ही रेडियस घेतली आणि मग मी इथून सर्कल ड्रॉ केला समजा, बरं, तर मला मे बी इथे हा पॉइंट मिळेल. हा, अशा प्रकारे तुला खूप ठिकाणी सर्कल युज करता येतात. हा झाला सिंगल सर्कल, ज्याला आपण रेडियस वापरतोय. म्हणजे वी आर टेकिंग लो टू हाय और हाय टू लो ऍज अ रेडियस. हा, तुला ते समजा ऍज ए डायमीटर पाहिजे असेल तर सर्कल तुझा असा होईल ना, मग नाही की नाही. सो यू कॅन ऑल्सो यूज दॅट. तर काय करायचं तेव्हा ते पण सांगून देतो. अनायसे प्रश्न विचारलाच आहे की आता मला सर्कल ड्रॉ करायचं, तर सर्कल ड्रॉ करायचे 3 पद्धती आहेत. एक पद्धत म्हणजे डायरेक्ट रेडियस आणि दुसरी पद्धत म्हणजे डायमीटर. तो सो सी म्हणजे सर्कल, नुसतं सी टाईप केला होता मी स्क्रीनवर आणि स्पेस दाबलं. आता हे थोडंसं ट्रिकी आहे, नेमकं कसं करायचं. तर बस स्क्रीनवर जायचं कुठेही आणि सी स्पेस टाईप करायचं फक्त. बस सी दाबलं मी आणि स्पेस करतोय फक्त, ठीक आहे. सी स्पेस केलं की मला मी सर्कलच्या याच्यात चाललो गेलो. आता त्याला राईट क्लिक केलं ना की मला हे ऑप्शन मिळतात बघ, 3P आणि 2P. अच्छा. तर 2P म्हणजे रेडियस वाला,
म्हणजे मी जे 2 पॉईंट देईल, सॉरी डायगोनल वाला, सो मी जे 2 पॉईंट त्याला देईल ना, ते 2 पॉईंट मध्ये तो डायगोनल पकडतो. सपोज मी आता हा पॉईंट घेतला आणि मी आता दाखवायसाठी कुठलाही पॉईंट घेतो. तर मी ते, कारण माझ्या थोडंसं स्लो होत आहे, सो मला असं वाटतं की हा पॉईंट घ्यायचा मला, राईट. सो मी या पॉईंटला जाऊन क्लिक केला. सो हा जो सर्कल बनला हा या 2 पॉईंटला डायमीटर घेऊन पकडलेला आहे, बरं ना. हाच समजा तू साधा सर्कल घेतला असता तर तो सर्कल त्याला त्यांनी रेडियस घेतली असती. अच्छा, आणि 3 पिन काय आहे मग? 2 पिन तर हे 3P म्हणजे डायमीटर काय करता येतं, तू म्हणू शकते की सपोज मला हा एक पॉईंट दिसतोय इम्पॉर्टंट, मला हा एक पॉईंट इम्पॉर्टंट दिसतोय आणि हा एक पॉईंट दिसतोय. सो मला एक सर्कल ड्रॉ करायचा आहे जो हे तिन्ही पॉईंट कन्सिडरेशन मध्ये घेईल. तर हा सर्कल तो पूर्ण मोठा ड्रॉ करून घेतो माझा. तुला 3 पॉईंट देता येतात कोणते पण. म्हणजे अजून मला मोठ्या वाटतं फ्युचर साठी, म्हणजे काय म्हटलं, अजून मोठा आणि फ्युचर साठी मोठा हो सर्कल. पण खूप कामात येतो हा, मी सांगतो खूपच कामात येतो. कारण की मंथली वगैरे करायचं, हा विकली वर तर इतका सुंदर, तर म्हणजे तुला समजा एखाद्या स्क्रिप्टची माहिती आहे, हा एक पॉईंट आहे, लो पॉईंट, हा पॉईंट आहे आणि हा पॉईंट आहे, असा तर तुम्ही फक्त असा हा सर्कल मारून ठेवा. आत्ताच एक रिसेंटली मी एक स्क्रिप्ट पाहिली, मला वाटतं पीडी लाईट होती की काय आठवत नाही मला एक्झॅक्टली, पण तिने अशा प्रकारे चार्ट होता तिचा. तर हा जो पॉईंट मिळतो ना एक्झॅक्टली इथून ती जाते. आणि हे आपल्या ह्याच्यात कसं आहे, आपण जो ड्रॉ करतो ना सर्कल, हा खूप प्रिसाईज सर्कल आहे, त्याच्यामुळे ते काम करतो. म्हणजे 14 डेसिमल पर्यंत आपल्या सगळ्या फिगर्स राईट आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात फरक पडतो खूप. सो तो 3P पण कामात येतो. सो तुम्हाला कुठे असे कर्वेचर दिसतील तर त्याच्यात तुम्ही लावायचा, तो समोरचा आपल्याला माहिती आहे की मोस्ट प्रॉब्ली तिथे तो थांबण्याचे चान्सेस जास्त वाढतात. एक सेकंड, माऊस कुठे गेला, एक सेकंड. सेल आहे का, एक सेल बघा. ठीक आहे ना, प्रश्न विचारत चला तुम्ही लोक, अजून काय काय असेल ते. सर मला एक प्रॉब्लेम होता रिफ्रेश मध्ये. ओके. हो म्हणजे मला जमतच नाहीये का, आता मी एकदा ट्राय केलं तर 2 ग्राफ आले त्याच्यावर, त्याच्यामुळे मग मी केलंच नाही नंतर परत. अच्छा, रिफ्रेश म्हणजे तो एक्झिस्टिंग ग्राफला तुम्हाला रिफ्रेश चार्ट करायचा रिफ्रेश हा करा विकली आणि मंथली साठी नाही का. हो, पण आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल ना तुमचा. म्हणजे आता याच्यानंतर मे बी तुम्हाला रिफ्रेश करायची गरज नाही पडणार आता, कारण की विकली आणि मंथलीवरच काम केलं मी. हा तेच, कारण मी बघणं सोडूनच दिलं होतं मग विकली आणि मंथली. हा नाही, कधी कधी काय होतं त्याच्यावर डबल चार्ट तर नको यायला, पण आता जसं फॉर एक्झाम्पल मी एखादा छोटासा चार्ट करून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तीच प्रोसेस कंटिन्यू केली तर प्रॉब्लेम यायला नको. ठीक आहे, मी एखादा छोटा चार्ट करून दाखवतो. आपण बघूया इथे एसबीआय कार्ड आहे का माझ्याकडे, कारण तो सर्वात छोटा दिसतोय. A to Z मध्ये सर. हा मी दुसरीकडे पाहतो का. अच्छा, A to Z मध्ये निफ्टी मध्ये बघताय तुम्ही. येस सॉरी. BRN कुशाला इकडे, म्हणजे माझ्याकडे नसेलच प्लॉटेड ना तो, मे बी. नाहीये, मग करावं लागेल तो. आम्ही करून देतो पटकन, होतो तो छोटासाच असल्यामुळे फास्ट होऊन जाईल. आणि मी त्याला रिफ्रेश करून दाखवतो तुम्हाला, है ना, म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल काय करायचं आहे. मी एसबीआय कार्ड घेतला, याचा स्केल घेतला सपोज मी 2, ठीक आहे, आणि मी एसबीआय कार्डला एंटर केला. मी ते आताचे नवीन जे मॉडेल्स आहेत ना केलेले, ते दोघा तिघांकडे टाकून देतो, आपल्याला चेकिंग साठी बरं पडेल. कारण की आता बघा आजची 24 तारीख आहे, तर 1 ऑगस्टला आपल्याला प्रॉपरली जुलैची कॅन्डल दिसते की नाही हे ते सगळं टेस्ट करण्यासाठी 4-5 ग्राफवरच कॉन्सन्ट्रेट करा, किंवा 2-3च करा, 2-3च ग्राफ जसं समजून घ्या. हा, आणि तो प्लॉट आता तयार करा, मध्ये त्याला छेडू नका. म्हणजे समजा आज तुम्ही ते 3 ग्राफ ठरवून ठेवा, तुम्ही लिहून ठेवा लागेल तर हे 3 ग्राफ बघायचे म्हणून, तर ते 3 ग्राफ प्रॉपरली प्लॉट करून घ्या, काही इश्यू नाहीये का हे बघा, आणि मग त्याला आपण दररोज अपडेट करू. म्हणजे उद्याला करू, आज संध्याकाळी करू, उद्या करू, असं करू. आणि मला पाहिजे की ते 1 तारखेला त्यांनी परफेक्टली आपल्याला जुलैची कॅन्डल द्यायला पाहिजे. ओके, मग माझ्या याच्यात असेल का, चेक करू का मी पण. हा नाही, तुम्ही आता तर जुलैची येणारच नाही, कारण की आताचा जो प्रोग्राम आहे ना त्याच्यात इश्यूज आहेत. तर आता काय करायचं आपल्याला, कोणतेही 3 ग्राफ तुम्ही मला सांगा, आपण त्याला तुमच्या याच्यात फ्रेश प्लॉट करून घेऊ. हा चालेल. आधीचे डिलीट करून टाकू, सरळ झंझटच नको. त्या 3 ग्राफला तुम्ही हात लावू नका,
हात लावू नका म्हणजे त्याच्यावर बाकी काही नका करू. हा फक्त ठीक आहे. चेक करायचं चेक करायचं आपल्याला दिसतात फक्त. का नाही monthly. हा कोणतेही 3 ग्राफ प्लॉट करायचे आणि दररोज ऑटो प्लॉटिंग किंवा इंडिव्हिज्युअल प्लॉटिंग असं करून त्याला आपल्याला 1 तारखेपर्यंत न्यायचं, तेव्हा कळेल. नाही ते पुन्हा 1 महिना लागेल टेस्टिंगला, नाही तर मग ऑगस्ट. हो हो चालेल ना चालेल हा असे चालेल. 3 ग्राफ सांगतो मी. कोणाही व्हॉलंटिअरला ज्यांना फ्री असाल ना मला सांगून द्यायला, म्हणजे आपण ते करू शकू. म्हणजे नाही काय प्रॉब्लेम नाही ना, सांगेल मी चेक करून. हा 2-3 daily ग्राफ check मला करायचं सांगून आहे. द्या तुम्ही. मी उद्याला बसून लागेल तर मी स्वतः प्लॉट करून देतो आणि मग ते 3 हा. ऑब्झर्व करू. चालेल ना चालेल. हा, हो म्हणजे हो मग कसं मला चालेल त्या सॉफ्टवेअरवाल्यांना सांगायला बरं पडेल ना, की बाबा हा ओके आम्ही 4 ठिकाणी चेक केला म्हणून. चालेल चालेल है ना? चालेल. हा 1 मिनिट इकडे पाहतो मी SBI काही प्लॉट केला का मी. हे पहा SBI कार्ड आता मी प्लॉट केला. हा आता कसं आहे, जसं आता प्लॉट केला तर बघा ही वायची लाईन थोडी छोटी दिसत होती. हे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहे. ठीक आहे ना. तर हो हा नवीन याच्यात हे अपडेटेड प्रॉपर येऊन जाईल तुम्हाला, प्रॉब्लेम नाही. आता बघा ते मी काय करून टाकते आपल्या हाताने. हा नॉर्मली हाताने पण कसं आहे, आता आहे आपल्याकडे तर आपण त्या एक गोष्ट जे वाटते ते करून घेतलं. तर मी याला हा, याला तेच. काढून घेतलं म्हणजे जरा दिसायला बरं दिसतं ना, म्हणजे नाही तर ग्राफ ओपन केल्याबरोबर हे असं प्रॉपर नाही वाटत. हम्म सगळे चेंजेस आता मी करून घेतलेत. नवीन अपडेटेड फाईल यायची आहे, जस्ट माझ्याकडे येईलच, तर ती पण मी टाकून देईल. आता जसा हा SBI आहे याला आपण आता रिफ्रेश करू. हे बघा हा SBI आहे. SBI कार्ड ठीक आहे ना. मी याला फक्त एकदा क्लिक केलं म्हणजे आपल्याला SBI कार्ड इथे दिसला पाहिजे खाली. आता मी याला म्हणतो रिफ्रेश ग्राफ. आर यू शुअर यू वॉन्ट टू रिफ्रेश द ग्राफ? येस. ग्राफ रिफ्रेश सक्सेसफुली म्हणतो. आता इथून अजून ग्राफ डिलीट झालेला दिसणार नाही, पण आपण पुन्हा त्याच स्केलिंगने किंवा चेंज स्केलिंगने स्केल दिली मी आणि त्याच्यानंतर मी पुन्हा SBI कार्ड कडे गेलो आणि एंटर केलं. तर बघा हा पुन्हा रिफ्रेश करतो त्याच ग्राफला. ओके ओके ट्राय करते ना मी एखादी असा ग्राफ बघते जो मी यूज नाही करत. हा हा त्याला त्याच्यामध्ये ट्राय करून बघा. काही इश्यू असला तर मला सांगा. हम्म. हे पण आता हा झाला प्रॉपर तयार, म्हणजे इथे झाला म्हणजे पण तुमच्या इथे पण व्हायलाच पाहिजे प्रॉपर, हो हो आहे चालेल. की नाही. कधी कधी काय बॅकएंडला एखादा दुसरा ग्राफ ओपन असला तर प्रॉब्लेम येतो. जेव्हा तुम्हाला कोणता ग्राफ रिफ्रेश करायचा असेल तर बघायचं की तोच मागे आहे. ओके सर है ना. हाच SBI कार्ड दिसतोय मला, कन्फर्म आहे म्हणून मग मी त्याला रिफ्रेश करेल. चालेल चालेल. हा कधी मे बी असं होऊ शकतं की मागे ग्राफ वेगळा ओपन आहे, किंवा असं आहे की तुम्हाला असं वाटतं काहीच ओपन नाही, नो प्रॉब्लेम, आणि चालू केलं तर अशा वेळेस हा इश्यू येण्याचे चान्सेस राहतात, आहे की नाही. आणि शक्यतो म्हणजे तो आता ही म्हणजे टाइमिंग अरेंजमेंट होती रिफ्रेश ग्राफची, पण आता जो प्रोग्रामिंग मध्ये आपण चेंजेस केले त्याच्यात हा सहसा गरज पडणार नाही. पण सध्याला चालू देऊ जोपर्यंत आपल्याला 1-2 महिन्यात आपल्याला कन्फर्म होऊन जाईल की आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग तेव्हा आपण या रिफ्रेशला डिस्कार्ड केलं तरी प्रॉब्लेम नाहीये, किंवा त्याचा दुसरा काही यूज करू. हा ठीक आहे ना. ठीक आहे. अजून कोणाला काही क्वेश्चन होता का सॉफ्टवेअर रिलेटेड? मला सांगून द्या. हा दादा मला आणि हा सांगा. हा माझ्याजवळ ना आपला जो आहे तो आधीचा डेटा आहे त्याच्यामध्ये. ओके डेटा तुझा रिप्लेस करायचा राहिला, बरोबर आहे. हा म्हणजे आत्ताच झालं, म्हणजे समजा आता मागच्या 15 दिवसापर्यंतही झालं तर हे जे फेब्रुवारी मार्च नंतर जे घडामोडी झाल्या त्याचा अभ्यास करता येईल. ओके म्हणजे तुझा अपडेटेड नाही आहे का ग्राफ, असं म्हणतोस का? हा जुनं आहे ना. नाही तू कोअर ट्रेडनी अपडेट नाही केले का त्याला? नाही अपडेट नाही केलं. एक मिनिट. अच्छा तर एक का हा म्हणजे बरंच आधीपासूनच अपडेटच नाही केलं असं म्हणतोय. हो बरंच आधीच. ओके ठीक आहे. एक तर तसं बरंच आधीचंही असलं तरी होतं अपडेट, पण आपण इथे एक बघू. इथे stocks trendz.net/data हा ऍड्रेस मी टाईप केलाय समोर, दिसतंय अनिरुद्ध? हो दिसतंय. हा तर हाच ऍड्रेस टाईप कर आणि हे जे आहे ना सर्वात खालचं याला डाउनलोड करून ठेवून दे. बरं एक मिनिट. मग मी टीम व्ह्यूअर देतो तुला. सर मागे तुम्ही ग्रुप मध्ये हेच टाकलं होतं ना? अच्छा ओके जस्ट सेकंड ना, एक सेकंड ना. सारी ते कुणालच्या बॉसचा फोन आला होता म्हणतोय त्याला, अजितला. हा उचलून नाही राहिला फोन, उचलला म्हणा. हा ओके हा दादा तो ऍड्रेस सांग. हा ऍड्रेस हा पा
हा मी याच्यात एक काम करतो ना, हा टाईपच करतो ना व्हॉट्सअप मध्ये, काही गडबड नाही व्हायला पाहिजे ना. मी फोटो काढतोय. हा नाही हे टाईपच केलं ना, ग्रुपमध्ये टाकलं ना. ठीक आहे, बरोबर. ग्रुपमध्ये डेटा सेट टाकला, त्यातला खालचं फोल्डर फक्त तेवढं लक्षात ठेव. हा सगळ्यात खालचं सर्वात खाली. डाउनलोड करून ठेवून. डाउनलोड करून ठेवून दे, 1-2 मिनिटात मी रिप्लेस करून देतो डेटा. बरोबर. बाकी तर सगळे टूल्स परत काही करायची गरज नाही ना. हा पण कसं आहे, जशी तुझी डेट येते ना, म्हणजे जसं जे मी ती स्लॅब दिली ना 10 दिवसाची, जेव्हा 1 ते येते ना 10 तेव्हा तारीख. मला एकदा देऊन देत जा, म्हणजे हा प्रॉब्लेम नाही येणार. बरोबर, ठीक. तसं आता तुझं खूप दिवसापासून अपडेटेड नाही आहे म्हणतो तू, तर कसं आहे, मला समजा तू महिन्यात ना एकदा दिलं अर्धा तासासाठी, तर आय विल मेक अपडेशन, आय विल टेक बॅकअप अँड आय विल चेक आणि अपडेटेड फाईल्स आर नीडेड कोणत्या टूल्सशी रिलेटेड, तर ते त्याच्यासाठी ते मला एकदा तुम्ही देऊन देत जा. बरोबर. हा म्हणजे अपडेटेड राहतं ना, नाही तर मग कसं असतं अपडेटेड नाही आहे, मग तुम्हाला असं वाटतं अरे आता मग पुन्हा सरांना सांगायचं आहे, त्याच्यात बराच वेळ निघून जातो. मंथली एकदा देऊन देत जा, बऱ्याच वेळा छोटे इश्यूज असतात, मी ते पटापट सॉल्व्ह करून देत जाईल. बरोबर. मी ऍक्च्युली हे बाकी याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करत होतो, त्यामुळे याच्यावर नाही केलाय अभ्यास इतकं. हा ठीक आहे ना, ठीक आहे ना, काय हरकत नाही, फक्त महिन्यात मला देत झाला, तुम्हाला जसं जसं वेळ मिळतो तसं. बरोबर. मी अपडेट करून देत जाईल, म्हणजे काय तुम्हाला माहित नाही ना, एखाद्याच मी असं असतं काही चेंजेस मी केले सॉफ्टवेअर्स मध्ये, तुम्ही नाही या क्लासमध्ये, तुम्हाला माहित नाही काही झाले का, तर मग तुम्हाला कळणारच नाही ना. सो इट्स ऑलवेज बेटर ना, काय प्रॉब्लेम आहे की महिन्यात मला एकदा देऊन दिला तुम्ही आणि मी बघून घेतलं, चेक केलं, ओके आहे की नाही. मेनली कसं आहे, जे आउट ऑफ स्टेशन आहे, म्हणजे आउट ऑफ स्टेशन म्हणजे जे नागपूरमध्ये नाही आहेत ना, त्यांच्या ह्याच्यात मला थोडीशी जास्त सेफ्टी घ्यावी लागते, कारण की कसं आहे की एखाद्याच नागपूरचं तर येऊनही जाईल, त्याला फाईल देऊ शकेल मी, पण तुमचे जसं चार्ट्स वार्ट्सचे फोल्डर हेवी असतात, तर त्याच्यासाठी मला ते एकदा कन्फर्म पाहिजे की तुमच्याकडे आहे बॅकअप. नाही तर मग आता बघ मेधाला जवळपास मी ते डाउनलोड करायला लावलं, जवळपास 3.5 GB चा स्टफ डाउनलोड करायला लागला, इव्हन काल पण 1 GB चा स्टफ डाउनलोड करायला लागला ऑलमोस्ट. तर त्याच्यासाठी पहिले बॅकअप असलं तर बेटर पडतं मग. बरोबर. हा ठीक आहे ना. अजून कोणाला काही इश्यू असेल तर सांगा, नाही तर मग आपण आपलं आजचा सेशन बंद करू, उद्याला आपल्याला पुन्हा बसायचं 5 वाजता. सर हे डेटा तुम्ही बॅकअप घ्या म्हणता ना नेहमी, हो, हा बॅकअप ह्याच्यामध्ये हार्ड डिस्क मध्ये घेऊन ठेवायचा का सगळा जे तुम्ही हे केले ते? नाही कसं आहे त्याच्यातला मी सांगतो, एक तर पहिलं तुला स्पेसिफिकली सोनाली, तुला मी ते ऑटोकॅडची फाईल दिली होती, हो मला वाटतं ती 3-1 GB ची डाउनलोड केलेली, ती जरूर ठेवायची सांभाळून, कारण की ती खूप मोठी आहे. ओके सर. ठीक आहे, त्याच्यानंतर चार्ट्स नावाचा फोल्डर असेल. ओके, सी मध्ये. हा सी मध्येच असेल हे. तुझं हे मला माहित नाही कुठे सेव्ह केलं, ऑटोकॅड कुठेतरी डेस्कटॉपवर सेव्ह केलं असेल, बघून देशील. हा तर ऑटोकॅड, त्याच्यानंतर ISS EOD आणि चार्ट्स आणि फॉर्च्यून प्लस, हे 4 फोल्डर आहे. 4 फोल्डर आहे असं लक्षात ठेव. ओके सर. 4 फोल्डर तुझ्याकडे नेहमी सेव्ह पाहिजे, दुसरीकडे कुठे पण. ओके सर. हाँ, क्योंकि वो बहुत तकलीफ देते फिर बाद में, कारण की समजा आता तुझं ऑटोकॅडचं करप्ट झालं समजून घे, ऑटोकॅड तुझं, तर कसं आहे मला इथे बसून करता येतं नाही, तर अदरवाईज तुला पुन्हा 3 GB डाउनलोड करावं लागेल. हा सो नंतर खूप त्रास होतो. तर ह्या 4 फाईल लक्षात ठेवा, प्रत्येकाने ठेवा 4 फाईल आपल्याला बॅकअप करायचा आहे आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एकदा. ओके. ऑटोकॅड EOD, ऑटोकॅड ISS EOD, चार्ट आणि फॉर्च्यून प्लस. ओके सर. हे 4 फोल्डर तुझ्याकडे पाहिजे बॅकअप म्हणून केव्हाही, म्हणजे त्याला मला लगेच मग रिइन्स्टॉल करता येतं. काही प्रॉब्लेम झाला, उद्या जाऊन तुझं करप्ट झाला समजून घे, काही डेटा वगैरे, किंवा तुला फॉर्मॅट करावं लागलं लॅपटॉप, तर त्यावेळेस मला ह्या गोष्टी खूप कामात येतात. तेव्हा तुम्हाला इथे यायची गरज नाही. हा म्हणजे मला इथे बसून त्या सगळ्या गोष्टी पाहता येतात. आणि लॅपटॉप बदलायचा असेल तर त्याच्या पहिले थोडीशी जास्त केअर घ्यावं लागतं, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. म्हणजे हे सगळं सी मध्ये टाकून ठेवायचं का? आता हे सगळं माझं सी मधनं तू एक तर डी मध्ये ठेव, नाही तर दुसऱ्या हार्ड डिस्क मध्ये ठेव. आता माझ्या डेस्कटॉप मध्ये आहे, ते मी सी मध्ये किंवा डी मध्ये टाकून सी नाही, सी हे बघ काय होतं, आपण जेव्हा लॅपटॉप फॉर्मॅट करतो ना तेव्हा सी ड्राईव्ह फॉर्मॅट करतात मॅक्सिमम. हा मग काय सी मध्ये ठेवलं तर तोही फॉर्मॅट होईल. उद्या जाऊन तुझी विंडोज करप्ट झाली तर काय होईल, कधी कधी ऑप्शन नाही राहत, तर तुम्हाला सी पूर्ण ऑपरेटिंग सिस्टम काढावं लागते पूर्ण, मग तेव्हा तुझा हे पण डेटा चालला जाईल. सो बॅकअप जो ठेवायचा आहे तो तुला वेगळ्या ड्राईव्ह मध्ये ठेवायचा आहे एक्सेप्ट सी. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि सर ते टीजी मध्ये नेहमी तो म्हणतो की 16 तुमच्या विंडोज ओपन आहेत, तर टाइम टू टाइम क्लोज कराव्या लागतात का तुम्हाला? काम करायचं टीजी मध्ये ना, सहसा मी एक काम करतो, कधी कधी कोणी तुम्ही ट्रायल करताना कधी कधी ते क्लिक निघून जातं, ते मी एक जस्ट सांगून देतो.
कारण की एका वेळेस एकच ग्राफ बघा तर ऑलवेज बेटर, नाही तर उद्या पुन्हा ते टीजी करप्ट झालं तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. दाखवतो ते मी. ते जास्त ओपन असल्यामुळे मला नेहमी मग ते क्लोज होऊन जातं टीजी की अनेबल टू वर्क. दॅट कुड क्रिएट ट्रबल, म्हणजे मग तो काय प्रोग्राम फाईल्स करप्ट करू शकतो. ऑफकोर्स आपण रिइन्स्टॉल तर करूच शकतो, पण काही 1-2 ठिकाणी इश्यू आला ते मला आठवतं. 1-2 ठिकाणी थोडं जास्त इश्यू आले ते, म्हणजे समजू नाही शकला. हे पहा, इथे आपण जेव्हा कोणत्याही फोल्डरला ओपन करायला जातो ना, तर इथे फाईल मध्ये बघ ओपन मेटास्टॉक चार्ट आलं. हे तिथनच ओपन करते मी नेहमी सर. नाही, तू इथून ओपन करत असेल नो प्रॉब्लेम, पण फक्त एकदा बघून घे. फाईल मध्ये जा, ओपन मेटास्टॉक चार्ट मध्ये जा, इथे याला क्लिक पाहिजे, रिप्लेस लास्ट चार्ट. ओके. हा. इथे क्लिक केलं ना की तुला एका वेळेस एकच ग्राफ दिसणार, म्हणजे हे झंझट नाही होणार. ओके. आता म्हणून मी तो म्हणतो मला नेहमी की 16 चार्ट ओपन आहेत तुझे तू म्हणत. तो थोडासा त्रास देईल, बरोबर आहे. बरं, आता बघा, आता हा मारुती ओपन केला, आता मी दुसरा ओपन करायला जाईल ना, तर मारुती बंद होणार आणि हा आता ग्रासिंग ओपन होणार. बघ, मागचा बंद झाला. हा, कळालं. आहे ना, तो एका वेळेस एकच ग्राफ, तर ते फक्त त्याला टिक करून घ्यायचं, म्हणजे मग तो प्रॉब्लेम नाही येणार. कारण की त्याच्यासोबत टीजी करप्ट होईल आणि डेटा पण करप्ट होईल, असे इश्यू येऊ शकतो. सारखं हँग होतं त्याच्यामुळे माझं. हा मल्टिपल खूप जास्त डेटा असल्यामुळे तो करेल प्रॉब्लेम. हो. ऍडव्हान्स गेट एकदम चांगलं सर, म्हणजे खूपच मस्त चालतंय आता, काहीच इश्यू नाही. अच्छा, गुड. हा मला व्हर्जन माहिती नाही, बट ते आणि सर्च पण होतं आता, पाहिजे ते स्क्रिप्ट सर्च होऊन जाते त्यात. शोधत हो बघायची. हो, खूप चांगलं व्हर्जन आहे सर पूर्वीपेक्षा. कोणतं वाला, हे जुनं वाला टाकलं का मी? कुठलं टाकलंय नवीन वाला टाकलंय आय गेस सर, पण खूपच चांगलं व्हर्जन आहे. हो का, मला एकदा दाखवशील तर ते आपण बघूया कुठून ते हे करायचं सर्च. मला वाटतं वरती आहे ना कुठेतरी ऑप्शन ते. तुम्ही जे ओपन करता ना विंडो, त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली टाईप करा, येऊन जातं तुम्हाला जो हवा तो चार्ट. हो का? अच्छा. हो. एक सेकंड बघूया. एकदा शेअर करू का सर स्क्रीन? तू स्क्रीन शेअर कर ना तुझा. एक सेकंड, बेस्ट. थांब, मी माझा स्टॉप करतो. स्टॉप शेअर, माझा स्टॉप केला. सिक्युरिटी शेअर स्क्रीन अलाउ केला. आता तुझा स्क्रीन शेअर करू शकतो तू. थांब ना एक सेकंड, मला नाही दिसत आहे. माझा फुल स्क्रीन झालाय. एक सेकंड. ओके, थांब ना. हा, आता सांग कोणता टाकला. हा जुना व्हर्जन आहे. खूपच चांगला व्हर्जन आहे. अरे पण प्रॉब्लेम काय येतो, मी हा द्यायचा ना, लोक काय म्हणते नाही सर थोडासा हायर आहे ना, तो हायर वाला द्या. सर्वात बेस्ट व्हर्जन मला हे आवडतं आहे. आपल्या कामापुरती काम होतं, फास्ट काम होतं, तुम्हाला काहीच नाही. म्हणजे एक मिनिट ओपन करा. इथे टाईप केलं का तू? हो, म्हणजे नाही थांब, पुन्हा सांग, पहिल्यापासून सांग. हे जे आपण नॉर्मल फाईल ओपन करतो ना सर, ह्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली टाईप करा, येऊन जातं तुम्हाला जी स्क्रिप्ट हवी. म्हणजे पूर्वी तुम्हाला शोधावं लागायचं ना. बरोबर आहे, एक्झॅक्टली. अच्छा. आणि याच्यानंतर तू त्या स्क्रीनवरच टाईप करताना दिसली मला आता. म्हणजे ह्याच्यावरती कुठेही रॅन्डम टाईप करून तुम्हाला हे केलं ना, अच्छा, स्क्रिप्ट येऊन जाते. अच्छा, बेटर आहे. ते शोधायला खूपच त्रास होतो कारण की तो खूप फास्ट होतं ह्याच्यामध्ये काम सर. हा. अच्छा, हे 535 ऑसिलेटर लावलाय का? कुठून लावलाय सांग बरं, विसरलं हे मी. इथनं सर. थांब. हा, कारण हे का लागतं ना त्याच्यात. कुठून गेला दाखव. अच्छा, ऑसिलेटर आहे. अच्छा, ओके. हे आणि इलियट ट्रिगर 3 लावलं की काम व्यवस्थित. दाखव, इलियट ट्रिगर कुठं लावलं. हा. त्याच्यात त्यांनी 535 ऑसिलेटर लिहिलेलं आहे का? नाही, नॉर्मली ऑसिलेटर लिहिलंय, पण एकच आहे सर हे, आणि हे व्यवस्थित युज होतं, म्हणजे तुम्हाला कळून जातं लगेच. हा, पण 535 वापरतात मला माहिती आहे. ओके. हा, ठीक आहे ना. हे दाबल्यानंतर 535 येऊन जातं डायरेक्ट. बस मग चिंताच नाही. बेस्ट आहे ते. लिहिलंच आहे खाली. हा, तेच तर. बेस्ट. हे व्हर्जन मलाही खूपच आवडलं तर ऍक्च्युली. आणि याच्यात पहा, गंमत म्हणून सांगतो आता, आज जास्त लोक नाही म्हणून, इथे एक एक्सटीएल म्हणून पण आहे. लेफ्ट साईडला बघ, सर्वात लेफ्टलाच असेल तर बघ, एक्सटीएल आहे. ओके. एक्सटीएल खाली सगळ्यात खाली. हा बघ. क्लिक करू का? हा कर, ओके कर फक्त. हा, इथे हा कलर्स देतात. आता हे फक्त मी सांगण्याला खूप एक्साइटिंग वाटतं, पण म्हणजे पोझिशन वगैरे असली तर आपलं थोडंसं कम्फर्टेबल राहतो, जे पद्धतीने त्यांनी केलं असेल. ठीक आहे ना. याच्यात हा कलरिंग देतो नॉर्मली. सो आपण बाय पोझिशन मध्ये आहे आणि तो ब्ल्यू कलर मध्ये चालला आहे ना, सो वी कॅन हॅव पेशन्स. ओके. हा. म्हणजे हे एक्सटीएल चं काय आहे एक्झॅक्टली?
हे हाच प्रॉब्लेम आहे त्यांचं. मी फुल ट्रेनिंग केलं, ते म्हणतात तुम्हाला डोकं लावायची गरज नाही, का आलं ते. फक्त आता समजा तुम्ही तुमची कॅन्डल ब्ल्यू असली तर दॅट मीन्स बुलिश आहे, रेड आहे म्हणजे बिअरिश आहे. ओके, एवढंच आहे. दॅट्स इट, बाकी काही नाही. चालेल. कशाच्या भरोशावर आहे ते काही लिहिलं नाही. मॅन्युअल मध्ये बघून घेशील तू, मॅन्युअल मध्ये पण एक्सटीएलचा एक चॅप्टर आहे वेगळा. ओके सर. हा पण म्हणजे खूप जास्त डिपेंडेबिलिटी नाही ठेवायची, म्हणूनच पहिलेच सांगतोय मी. हो 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 सर. हा तर नाही हे तर काय ऑसिलेटर काय आहे? कोणतं हे 535 ऑसिलेटर. हा. अगं ते टाईप 1 ट्रेड आहे बघ, त्याच्यात लिहिलेलं आहे बघ. त्यांनी म्हणतो तो टाईप 1 ट्रेड मध्ये दिस ऑसिलेटर शुड गो टू 0 लेवल. टाईप 1 ट्रेड ऑफ ऍडव्हान्स गेट असं आपल्याकडे आपण ग्रुपमध्ये टाकलेलं होतं, शेअर केलं होतं बघ डॉक्युमेंट. हे आहे 4th वेव्ह नंतर 5th वेव्ह साठी एंट्री घेण्यासाठी टूल आहे. अच्छा. ठीक आहे ना. आठवण देशील, मी ते टाकून देईल, नसेल तर टाईप 1 टाईप 2 ट्रेड आहे, किंवा कोणाकडे असेल तर शेअर करून द्या तुम्ही लोक. ओके. आता आणि ह्याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारू का सर तुम्हाला डेली मध्ये मी? हा. आता समज आपल्या समोर जो चार्ट आहे त्याच्यात 8 पीटी आहे, 8 हा. 8 हा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा वीकली आणि मंथली मध्ये जाता ना, तर तुमचा पीटीए चांगला येतो. हा तर मग त्याचं काही इम्पॉर्टन्स असतं का सर? म्हणजे नाही ते आपल्याला डेलीच पाहायचं. नाही आपल्याला फक्त म्हणजे स्पेसिफिकली टाईप 1 मध्ये आहे बा, वीकली 5th वेव्हला तू जात असशील, म्हणजे 4th वेव्हला आहे वीकली मध्ये, तेव्हा तुझा पीटी आहे. हे पहा, वाटते त्यांनी असं म्हटलंय का कुठे टाइम फ्रेम काय नाही. व्हॉट एव्हर द टाइम फ्रेम इज, युअर पीटीए शुड बी अबाउट 35 एवढं त्यांनी लिहिलेलं आहे. ओके. हाँ, म्हणजे एट दैट टाइम यू शुड नॉट कंफ्यूज इट विद डेली कि भैया डेली में मेरा पीटीए 40 है, दैट मीन्स मेरा 5th वेव चालू होगा, बट एट दैट टाइम आई एम चेकिंग वीकली एंड द पीटीआई इज मे बी 10 or 15. सो इट शुड नॉट बी अ कॉन्ट्राडिक्टरी थिंग, बरोबर ना. हाँ, तो जो रूल आहे तो एका टाइम फ्रेम साठी आहे. वीकली पीटीआय पाहायचं का सर आपल्याला? डेली तसं तर डेली ग्राम बघ ना. हे पहा, पीटीआय चेक केव्हा करतो आपण की टाईप 1 ट्रेड ऑफ ऍडव्हान्स गेट मध्ये जेव्हा एखादी स्क्रिप्ट 4th वेव्हला खाली गेलेली असते आणि 5th वेव्हला वरती जायचं असतं तिला, तेव्हाच्या काय काय बघायचं आहे, दॅट इज रिटन इन टाईप 1 ट्रेड, बरोबर ना. सो दॅट कॅन बी डेली, वीकली, मंथली. वीकली मध्ये सुद्धा 4th वेव्ह राहू शकते. करेक्ट आहे सर. सो एनी टाइम फ्रेम इज नॉट आवर कन्सिडरेशन. फक्त त्यांनी त्याचे रूल्स दिलेले आहे. तर टाईप 1 ट्रेड एक पेज आहे, ते बघून घ्यायला एकदा. ओके. आणि काही याचा पीटी आहे सर म्हणजे 99 असतो, मग त्याचं काय इंटरप्रिटेशन असेल? नाही असं काहीच नाही. फक्त स्पेसिफिकली लिहिलंय अबाव 35 पाहिजे. ओके. म्हणजे पीटीआय खूप जास्त आहे बा आणि पीटीआय समजा 100 गेला तर तो खाली येईल, असं मी कुठे वाचण्यात आलेलं नाही. हा, म्हणजे तेच असं आयआरएसआय सारखं नाही ना की ते ओव्हरबॉट नाही तशातला प्रकार नाही आहे. येस सर, येस सर. हा, नाही तर आपण पोझिशन घेतली आणि तो पीटीआय 99 गेला तर आपल्याला वाटेल यार काहीतरी गडबड आहे. हा, म्हणजे खूप झालं असं वाटतं. हा, पण काय प्रॉब्लेम काय आहे, पीटीआयचं त्यांनी काही सांगितलंच नाही ना. हे पहा, पीटीआय हे त्यांचं टूल आहे ऍडव्हान्स गेटचं. त्यांनी मॅन्युअल मध्ये नाही लिहिलं. मी तर स्वतः ट्रेनिंग घेतलं बॉम्बेला त्याचं 2 दिवसाचं स्पेसिफिकली. तरी त्याच्यात इथे सांगत नाही. त्यामुळे तुम्हाला करायचं काय, पैसे कमवा आणि आज फक्त त्यांनी जे रेडीमेड दिले ते बघा. आपण त्याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. कशाच्या भरोशावर केलंय हे माहिती असलं पाहिजे ऍक्च्युली. ठीक आहे, चला आजच्यासाठी थांबवायचं इथेच. येस सर. है ना. चालेल, असं बसत चलू मध्ये मध्ये, म्हणजे मग काही डाउट्स असले असं दोघं असलं की मग बरं वाटतं. हो सर. है की नहीं. तो चलो फिर कल मिलते ही है फिर से. ओके सर. है ना. बाय. चलो Bye, बाय sir. बाय. बाय सर. बाय सर. बाय.